नमो बुद्धाय, जय भीम. धम्मचक्र प्रवर्तन संघ कसारा. धम्मचक्र प्रवर्तन संघाची स्थापना 5/9/2009 रोजी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणे, बौद्ध धर्म साजरे करणे तसेच बौद्ध धर्माची धार्मिक स्थळांची माहिती बौद्ध बांधवांपर्यंत पोहोचवणे आणि सामाजिक राजकीय सत्ता स्थापन करणे तसेच शिक्षित युवक घडवणे हाच आमचा उद्देश व संकल्प घेऊन आम्ही धम्मचक्र प्रवर्तन संघाची स्थापना केली आहे. आणि बघू शकता की आपण यावेळेस नागपूर दीक्षाभूमी या ठिकाणी धम्मसहल आयोजित केले आहे. प्रथमतः महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे व पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून पुष्प वाहून त्रिसरण पंचशील ग्रहण करून आपण या सुरुवात केली आहे धम्मसहलीची. व तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी गुरुवर्य बौद्धाचार्य परशुरामजी पंडित गुरुजी यांनी धम्मचक्र प्रवर्तन संघाने स्थापन केलेल्या या संस्थेला आणि कार्याला शुभेच्छा दिलेल्या आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की धम्मचक्र प्रवर्तन संघाची सहलीची सुरुवात झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणाहून आपण रवाना झालो आहोत. कसारा पलाट क्रमांक 1 रेल्वे स्टेशन या ठिकाणी तुम्ही आम्हा सर्व धम्म बांधवांना बघू शकतात. सहलीतील सर्व धम्म उपासक यांनी सहभाग नोंदवला आहे. सर्व मिळून एकूण 100 आपण धम्म बांधव या सहलीमध्ये सहभागी झाले आहेत. आता तुम्ही बघू शकता की आपण नागपूर जंक्शन ह्या रेल्वे स्टेशन येथे पोहोचलो आहोत. आणि आता इथून आपण हेही बघू शकता की धम्मचक्र प्रवर्तन संघाचे पदाधिकारी प्रसिद्धी प्रमुख मल्हारी भाऊ पंडित तसेच किरण भाऊ भरीत आणि जी आपण बस ठरवली आहे ह्या दोन्ही बस तुम्ही बघू शकता की नागपूर या ठिकाणून आपण दोन्ही बस आता घेऊन आपल्या नियोजित ठिकाणी रवाना होणार आहोत. बस क्रमांक A व आता पुढे बघू शकता बस क्रमांक B अशा आपण दोनही बस आपण घेऊन निघालो आहोत. आणि आता पुढे तुम्ही पाहू शकता की आपली सहल नियोजित ठिकाणी रवाना होऊन आपण पुढील कार्य कसे चालू ठेवले आहे. दिवस साऱ्यांना सुखाचं आलं
भीमाच्या मुळे झालं या भलं, दिवस साऱ्यांना सुखाचं आलं. पोरग हे आमचं शिकाया लागलं, पोटात यांच्या दुखाया लागलं. पोरग हे आमचं शिकाया लागलं, पोटात यांच्या दुखाया लागलं. चांगले जे आहे त्यांना वंदन त्रिवार मान, सारेच नाही इथे ऐसे गद्दार. चांगले जे आहे त्यांना वंदन त्रिवार मान, त्यांच्या परीनं तुम्ही आचरण सुधारावं. त्यांच्या परीनं तुम्ही आचरण सुधारावं. अमक नाही का पुरेशानाडी मधी जे गुंग झाले साडी माडी गाडी मधी जे गुंग झाले साडी माडी गाडी मधी. शिकले सवरले समाजा विसरले माय, शिकले सवरले समाजा विसरले माय. गावायांची अक्कल येता गाडी मधी जे गुंग झाले साडी माडी गाडी मधी जे गुंग झाले साडी माडी गाडी मधी. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. आता तुम्ही बघू शकता की आपल्या संघाचे सरचिटणीस व प्रमुख नियोजनकार निकितेश बागुल गुरुजी हे देखील धम्म बांधवांसोबत गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं